नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी चाललो आहे वन डे ट्रिपसाठी। तर आज मी विरारच्या द्वारकाधीश मंदिर ते वसईच्या सन सिटी येथे स्थित असलेल्या बद्रीनाथ मंदिरामध्ये जाणार आहे आणि या पूर्ण रोड ट्रिपमध्ये आपल्याला आणखी काही मंदिर पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि जर तुम्ही वन डे ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। तर आज आहे गुरुवार आणि आजची तारीख आहे 20 ऑगस्ट आणि आजच्या दिवशी मी चाललो आहे। तर मी आता सर्वात पहिला द्वारकाधीश मंदिरामध्ये जाणार आहे आणि त्यानंतर मी पुढे कुठे कुठे जाणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला नक्कीच भेटणार आहे। त्यामुळे ह्या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो द्वारकाधीश मंदिरामध्ये। हा पाहू शकता रस्ता आत्ताच बनवलेला आहे आणि एकदम खराब झालेला आहे। तर माझ्यासोबत मम्मी आणि बाबा सुद्धा आहे। चला आता पाहू शकता तुम्ही, पुढून रोड चांगला आहे, मध्ये मध्ये खराब आहे, मध्ये मध्ये चांगला आहे। तरी आता रोड बनवलेला आहे त्याच्यामुळे तेवढा काही त्रास होत नाही। हे बघा, आता पेट्रोल पंपवरती थांबलो होतो पेट्रोल भरण्यासाठी आणि पाहू शकता किती किलोमीटर आहे, 20 किलोमीटर आहे आणि 38 मिनिटं लागतील, म्हणजे 9:05ला आता तिथे पोहोचणार आहे। बघा, आता मी द्वारकाधीशला पोहोचलो आहे आणि इथे पार्किंग आहे मंदिराची आणि हा पाहू शकता तुम्ही विवा कॉलेज। चला आता मी मंदिराकडे चाललो आहे, आता बघूया पुढे आपण। तर हे पाहू शकता समोरच श्री द्वारकाधीश मंदिर। तर पार्किंग ही बघा, ही कॉलेजची आहे आणि ती तिकडची आहे ना, ती मंदिरासाठी पार्किंग आहे। तर हे पाहू शकता एवढं सुंदर अशा ठिकाणी हे मंदिर आहे आणि हा इथे कॉलेजच्या परिसरातच हा मंदिर बनवलेला आहे। हा बघा, इथे तुम्हाला हा बोर्ड दिसेल आणि इथे काही सूचना दिलेल्या आहेत, जसे की हे बघा कपडे वगैरे तुम्ही कशा प्रकारचे घालायचे ते इथे लिहिलेलं आहे। तर हा पाहू शकता मंदिर परिसर। आतापर्यंत इथे काही जास्त अपडेट झालेला नाही, सध्या तरी मंदिर आहे आणि 1-2 कॅन्टीन आहेत, पुढे आणखी काही आहे। चला मी तुम्हाला दाखवतो सर्व काही। हे पाहू शकता इथे मंदिराचं कार्यालय आहे, श्री द्वारकाधीश मंदिर कार्यालय। आणि तुमच्याकडे बूट चप्पल काय असेल ते तुम्ही इथे ठेवू शकता। इथे बघा चप्पल स्टँड बनवलेला आहे। तर हा पाहू शकता इथे चप्पल आणि बूट स्टँड आहे। हे बघा द्वारकाधीश मंदिर, शिरगाव, विरार पूर्व आणि दर्शनाची बेल अशा प्रकारे आहे। तुमच्या जोडीला काही लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी खेळण्यासाठी सुद्धा इथे बनवलेलं आहे। बघा केवढा मोठा विशाल असं मंदिर आहे आणि केवढा सुंदर दिसत आहे, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, एवढा सुंदर दिसत आहे। तर हा पाहू शकता मंदिराबाहेरच एक स्तंभ आहे आणि ह्याच्यावरती माहिती लिहिलेली आहे। तर बघा इथे मंदिराची माहिती लिहिलेली आहे, कधी बनवलेलं आहे ते 26 नोव्हेंबर 2025 रोजी याचं उद्घाटन झालेलं होतं। म्हणजे मूर्तीची, या जे मंदिरामध्ये जी मूर्ती आहे त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली होती। हा बघा हा द्वारकाधीश मंदिर। तर चला आतमध्ये बघा, कॅमेरा अलाउड नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला आजचा व्हिडिओ नाही दाखवू शकत, बाहेरूनच तुम्ही पहा। हे पाहू शकता अशा प्रकारे मंदिर आहे, आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे तुम्हाला मी आजचं दृश्य दाखवू नाही शकलो, परंतु मी आता तुम्हाला नेटवरून एक फोटो डाउनलोड करतो आणि तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर आता मी द्वारकाधीश यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूपच मन प्रसन्न झालं दर्शन घेऊन। खूपच सुंदर असं द्वारकाधीश यांची प्रतिमा आहे आतमध्ये।
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे 56 पायऱ्या असून समोर गरुड स्तंभ उभा आहे। आतील स्तंभांवर श्रीकृष्णांचे 24 अवतार तसेच नद्या व दिशांच्या देवतांचे प्रतिमा कोरलेल्या आहेत। मुख्य घुमटात नवग्रह आणि महाराज यांच्या दिव्य मूर्त्या अलंकृत आहेत। गर्भगृहात मध्यभागी श्री द्वारकाधीश, डावीकडे श्री गणेश व उजवीकडे श्री एकविरा माता विराजमान आहेत। दरवर्षी 2 वेळा 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी सूर्यकिरणे थेट भगवानांचा अभिषेक करतात। तलमजल्यात ओम चिन्ह आणि भारतातील प्रमुख तीर्थांमधील देवी देवतांच्या प्रतिमा आहेत। प्रदक्षिणा मार्गात भगवानांची 108 नावे व श्रीकृष्णांच्या 18 लीलांचे दर्शन घडते। उत्तर दिशेला गजलक्ष्मी आणि दक्षिण दिशेला श्री हनुमानजी आहेत। शिखरावर ध्वज, कलश, सुदर्शन चक्र आणि शक्ती मातेचं मंदिर आहे। मंदिराचा ध्वज 52 गजाचा असून तो 4 दिशा, 12 राशी, 9 ग्रह आणि 57 नक्षत्रांचे प्रतीक आहे। तर चला आता मंदिराची परिक्रमा करूया आपण। तर हे पाहू शकता आतमध्ये पण खूप सुंदर अशी कलाकृती केलेली आहे। मंदिराच्या भिंतींवरती, खांबांवरती तुम्ही तिथे खालती सुद्धा पाहू शकता। हे बघा सगळ्या साईडने सुंदर अशा कलाकृती केलेल्या आहेत आणि खूपच सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे। तर हे पहा तुम्ही इथे मंदिरामध्ये द्वारकाधीश यांचे दर्शन घेतल्यानंतर ना ह्या साईडने तुम्हाला इथे यायचं आहे आणि इथे स्फटिक शिवलिंग आहे आणि खूपच सुंदर असं महादेवांचं इथे दर्शन होते। तर हे पाहू शकता सुंदर इथे असं सरोवर जसं टाईप बनवलेलं आहे। त्यामध्ये छोटे छोटे मासे सुद्धा आहेत। एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा द्वारकाधीश मंदिर बनवण्यात आलेला आहे। तर इथे कॅमेरा कुठेच अलाउड नाही आतमध्ये मंदिरामध्ये। खालती इथे स्फटिक शिवलिंग होतं, तिथे सुद्धा कॅमेरा अलाउड नाही। त्यामुळे मी तुम्हाला तिथे सुद्धा दाखवू नाही शकत की महादेवांचे कसे इथे स्वरूप आहे, परंतु मी तुम्हाला फोटो दाखवू शकतो। फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता केवढं सुंदर असं महादेवांची इथे स्फटिक शिवलिंग आहे, त्याचे सुद्धा मी दर्शन घेतलं। तर हे पहा श्री द्वारकाधीश मंदिर। तर चला आता आपण इकडनं निघणार आहोत आणि आता पुढे आपण कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच। तर सध्या आता आम्ही इथे द्वारकाधीश मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे। खूपच सुंदर असे दर्शन झालेले आहेत माझे, काहीच गर्दी नाही। आणि जर तुम्ही विकेंडला आले तर तुम्हाला इथे खूप गर्दी भेटेल, जवळपास 1 तास लागू शकतो तुम्हाला दर्शनासाठी। त्यामुळे तुम्ही विकेंडमध्ये येऊ नका, तुम्ही असेच मध्ये कधी या। आता मी बघा गुरुवारी आलेलो आहे, श्रावणचा आज गुरुवार आहे आणि मी आलो आणि सुंदर असे माझे दर्शन झालेले आहेत श्री द्वारकाधीश यांचे। तर हे पाहू शकता मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असतो आणि नंतर दुपारी 1 ते 4 मंदिर बंद राहतो आणि सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही या मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकता।